चिपळूण तालुक्यात पिंपरी नदीवरील पूल खचल्याने वाहतूक ठप्प, नागरिक व वाहनधारकांना मोठा त्रास। रायगड पोलिसांतर्फे फिट इंडिया सायकलिंग ड्राईव्ह स्पर्धा आयोजित, अधिकारी, विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग। गणेशोत्सवात कोकणवासियांच्या सोयीसाठी लातूर विभागातील तब्बल 195 एसटी बस गाड्या पनवेलमध्ये दाखल। विशेष व्यवस्थेमुळे प्रवास होणार अधिक सुखकर। नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेत गंभीर चुका झाल्याचा ठाकरे गटाचा आरोप, सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी विभागणी केल्याचा दावा, सुधारणा न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा। गणेशोत्सव व ईद ए मिलाद पार्श्वभूमीवर खामगाव पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक, डीजे बंदी, मिरवणुकीतील शिस्त व वाहतूक व्यवस्थेवर चर्चा। मालवणमध्ये महसूल विभागाची कारवाई, बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या 4 डंपरवर 2,20,00,000ची मालमत्ता जप्त। रत्नागिरीच्या कशेडी घाटाजवळ भीषण अपघात, मुंबईहून निघालेली लक्झरी बस जळून खाक, बसमध्ये 40 ते 45 प्रवासी होते। अहमदनगरमध्ये गोमांस व्यवसायातील टोळी वर्षभरासाठी हद्दपार, लोणी व राहता परिसरात सक्रिय टोळीला जिल्ह्याबाहेर पाठवले। आंदोलनाचा अधिकार सर्वांना, पण चर्चा न करता आंदोलन केले तर कारवाई होईल, चंद्रकांत पाटील यांचा इशारा। कोपरगावमध्ये पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या, घटनेने खळबळ, पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल। चिपळूण तालुक्यातील पिंपरी नदीवरील पूल खचल्याने डसपट्टीकडे जाणारी वाहतूक ठप्प। मनमाड रस्ता व कोल्हार पुलासाठी व्यापारी संघटनेचा इशारा, कामे मार्गी न लागल्यास आंदोलन। चेतेश्वर पुजाराची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती, टीम इंडियाची आणखी एक भिंत ढासळली। जायकवाडी धरण 96% भरलं, 27 पैकी 18 दरवाजे 2.5 फुटांनी उघडले, 47,160 क्युसेकने विसर्ग सुरू। अतिवृष्टीमुळे राज्यातील 9 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान, कृषी विभागाला तातडीने पंचनामे करून अहवाल पाठवण्याचे आदेश। संग्राम बापू भंडारेंचा नवा व्हिडिओ व्हायरल, बापू शब्द काढून फक्त संग्राम भंडारे व्हावे लागेल, थोरातांना इशारा। अहिल्यानगर जिल्ह्यात गणेशोत्सव काळात समाज माध्यमांवर विशेष लक्ष, पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांचे आदेश। कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची घोषणा, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे आभार। सावंतवाडीच्या मोती तलावात मगरींचा वावर वाढला, वनविभागाचा सापळा यशस्वी ठरणार का याकडे लक्ष। पालघरच्या बोईसर सिडको बायपासवर तासाभरात 6 दुचाकी अपघात, घटना सीसीटीव्हीत कैद।